नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत, कांदिवली पूर्व. पण हे फक्त निवडणूक निकालांचं विश्लेषण नाहीये. आपण पाहणार आहोत की इथले मतदार, राजकारण आणि प्रशासन यांचं नातं नेमकं कसं आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आणि या सगळ्या विश्लेषणाच्या मुळाशी एकच पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडणुका जिंकणं म्हणजे सगळं काही झालं का? नाही. खरा प्रश्न आहे की लोकांचा विश्वास तो मनापासून कसा मिळवला जातो. बरं, कुठल्याही जागेचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधी तिथल्या लोकांना आणि समाजाला समजून घ्यावं लागतं. चला तर मग आधी कांदिवली पूर्वेचं एक चित्र उभं करूया. कांदिवली पूर्व हे खरं तर आपल्या शहरी भारताचं एक छोटंसं मॉडेल आहे. इथे तुम्हाला दोन टोक दिसतील. एका बाजूला लोखंडवालासारख्या चकचकीत श्रीमंत सोसायटी आहेत, तर दुसऱ्याच बाजूला पोईसर आणि हनुमाननगरसारख्या प्रचंड दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या. एकाच मतदारसंघात हे दोन जग एकत्र नांदतात. आता ही सामाजिक रचना पाहिली तर राजकारणाचे आकडे लगेच उलगडायला लागतात. इथे गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजाचं प्रमाण लक्षणीय आहे. आणि साहजिकच इथली राजकीय समीकरणं ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. त्यानंतर मराठी भाषिक मतदार येतात. ठीक आहे, आपण इथली सामाजिक रचना पाहिली, पण राजकारण फक्त जाती धर्मावर चालत नाही. लोकांच्या रोजच्या जगण्यात काय चाललंय हे महत्वाचं आहे. तर इथल्या जवळपास 2.25 लाख मतदारांना रोज नक्की काय भेडसावतंय ते पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणत्याही मतदारासाठी त्याचं रोजचं जगणं, त्याच्या रोजच्या गरजा या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. बाकी मोठमोठ्या गोष्टी नंतर येतात. आधी पोट, मग विठ्ठल. आणि जेव्हा आपण लोकांना थेट विचारतो तेव्हा चित्र अगदी स्पष्ट होतं. 3 प्रमुख समस्या आहेत ज्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास देत आहेत. एक म्हणजे झोपडपट्ट्यांमधल्या पाण्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न. दुसरं रस्त्यांवरची ट्रॅफिक आणि खड्डे. आणि तिसरं घरांच्या पुनर्विकासाची रखडलेली कामं. म्हणजेच मतदारांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या 3 प्रश्नांच्या पलीकडे बघायची गरजच नाही. पाणी, रस्ते आणि घर, बस. हे 3 मुद्दे ज्याने सोडवले, मतदार त्याच्यासोबत. आणि या ज्या समस्या आहेत ना, त्या फक्त तक्रारी नाहीत. आपल्या लोकशाहीत प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि या सन्मानामध्ये आपल्या समस्या मांडण्याचा आणि त्यावर प्रशासनाकडून उत्तर मिळवण्याचा हक्कसुद्धा येतोच. हेच तर आपल्या व्यवस्थेचं मूळ आहे. ठीक आहे, लोकांच्या समस्या आपण पाहिल्या. आता बघूया की गेल्या 15 वर्षात या समस्यांचं प्रतिबिंब मतपेटीत कसं उमटलंय. हे बघा, हा बदल किती स्पष्ट आहे. 2009 साली इथे काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले होते. पण 2014 पासून चित्र पूर्णपणे पालटलं आणि हा मतदारसंघ भाजपचा एक मजबूत गड बनला. आणि हा बदल फक्त जागा जिंकण्यापुरता नाहीये. आकडेवारी बघा, 2009 मध्ये काँग्रेस जवळपास 11,000च्या मताधिक्याने जिंकली होती. आता 2024 मध्ये भाजपचं मताधिक्य तब्बल 83,000च्या पुढे गेले. काँग्रेसचा मतांचा वाटा 42%वरून थेट 19%वर आलाय, तर भाजपचा वाटा 33%वरून 72%वर पोहोचलाय. केवढा मोठा फरक आहे हा. हे आलेख बघितल्यावर तर चित्र आणखीनच स्पष्ट होतं. एका पक्षाचा आलेख कसा खाली गेलाय आणि त्याचवेळी दुसऱ्या पक्षाचा आलेख किती वर चढलाय हे तुम्ही पाहू शकता. एका पक्षाचा जनाधार खचला तर दुसऱ्याने तो व्यवस्थित बांधला. पण हा बदल का झाला? फक्त आकडे पाहून हे समजणार नाही. यामागे काही पद्धतशीर कारणं आहेत. ती समजून घेण्यासाठी आपण एका विशिष्ट दृष्टिकोनाचा वापर करूया. याला आपण रणनीतीचे 4 चेहरे असं म्हणू शकतो. कोणत्याही निवडणुकीचं विश्लेषण करताना आपल्याला या 4 गोष्टींकडे पाहावं लागतं. लोकांचा चेहरा, उमेदवाराचा चेहरा, पक्षाचा चेहरा आणि एकूण परिस्थितीचा म्हणजे संरचनात्मक चेहरा. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा चेहरा म्हणजे लोकांचा. मतदार काय मागतोय? त्याला हवंय स्वच्छ पाणी, चांगले रस्ते आणि डोक्यावर सुरक्षित छप्पर. त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले ठोस उपाय त्यांना हवे असतात. दुसरा चेहरा आहे उमेदवाराचा. जर एखादा नवा उमेदवार असेल तर त्याला लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन विश्वास निर्माण करावा लागतो. लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस आपला आहे, आपल्यासाठी काम करेल. तरच तो विद्यमान नेत्याच्या विरोधात उभं राहू शकतो. तिसरा चेहरा आहे पक्षाचा, म्हणजे पार्टीची ताकद. पक्षाची संघटना जमिनीवर किती मजबूत आहे, बूथ पातळीवर कार्यकर्ते आहेत का, मित्रपक्षांशी ताळमेळ कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीत प्रचंड महत्त्वाच्या ठरतात. आणि शेवटचा चौथा चेहरा आहे एकूण परिस्थितीचा, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या योजनांचा काय परिणाम होतोय, राज्यात काय राजकारण सुरू आहे, किंवा अगदी जमिनीचे नियम कायदे कसे आहेत. या सगळ्या बाह्य गोष्टीसुद्धा निवडणुकीचं मैदान ठरवतात.
बर, आपण कारणं तर समजून घेतली. आता यातून पुढे काय? जर लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर त्याचा आराखडा कसा असू शकतो यावर बोलूया. यासाठी काही गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. सगळ्यात आधी लोकांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या हातात घ्या. विश्वास निर्माण करण्यासाठी छोटे छोटे पण लोकांना दिसतील असे प्रकल्प सुरू करा. मित्रपक्षांना सोबत घेऊन एकजूट दाखवा. समाजातल्या चांगल्या लोकांना कम्युनिटी अँबॅसेडर म्हणून जोडून घ्या. आणि हो, आजच्या काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करा. पण हे सगळं करताना एक गोष्ट कधीच विसरून चालणार नाही. आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, पण त्यांच्या खाजगी आयुष्याचा, त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. लोकांची माहिती वापरताना त्यांची परवानगी घेणं हे आपल्या देशाच्या कायद्याला धरून तर आहेच, पण ते नैतिकदृष्ट्याही तितकंच महत्त्वाचं आहे. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. हे सगळं राजकारण, निवडणुका, हे सगळं आपण का करतोय? कारण निवडणुका जिंकणं हे साध्य नाहीये, ते एक साधन आहे. कशासाठी? तर सुशासन निर्माण करण्यासाठी, लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक विश्वासाचं नातं तयार करण्यासाठी. राजकारणाचा खरा उद्देश हाच असायला हवा.